नाचणीमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम आणि आयर्न असतं, तर हे नाचणीचे लाडू अतिशय पौष्टिक गुळ घालून केलेले. चला पटकन करूया रेसिपीला सुरुवात. त्यासाठी मी इथे ह्या वाटीने नाचणीचं पीठ 2 वाटी घेणार आहे. 100 ग्राम काजू, 100 ग्राम बदाम, तूप 1 वाटी, त्यानंतर खोबरं इथे पाव किलो किसून घेतलेलं आहे आणि डिंक घेतलेला आहे. इथे या वाटीने वेलची पावडर घेतलेली आहे. सगळ्यात आधी तर आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे. खोबरं पाव किलोला थोडंसं अगदी कमी असं खोबरं किसून घेतलेलं आहे आणि ते व्यवस्थित कढईमध्ये लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. एकदम पण करपवायचं नाहीये आणि ही सगळी प्रोसिजर आपल्याला स्लो गॅसवर करायची आहे, फास्ट गॅसवर करायची नाहीये. तर बघा इथे मी सगळ्यात आधी खोबरं भाजून घेतेय. खरं तर नाचणी हे शुगरच्या लोकांसाठी खूप चांगली असते आणि नाचणीची भाकरी वगैरे पण कधीतरी क्वचित खावी, कारण ती आपल्या हेल्थसाठी खूप छान असते. त्यामुळे इथे पौष्टिक असे नाचणीचे लाडू बनवलेले आहेत. फक्त नाचणीचे सुद्धा लाडू बनवता येतात, पण हे सगळं मटेरियल टाकलं की त्याची टेस्ट पण खूप छान होते आणि हे सगळं आपल्या शरीरासाठी खूप छान आहे. तर इथे खोबरं मी व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे आणि आता ते काढून घेत आहे. त्यानंतर आपल्याला खोबरं भाजून झालं की इथे तूप टाकायचं आहे 2 चमचे. तूप व्यवस्थित मेल्ट झालं की त्याच्यामध्ये आपल्याला बदाम आणि काजू व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत. जास्त नाही पण हलके तळून घ्यायचे आहेत, कारण मग हे लाडू व्यवस्थित म्हणजे आपण भाजणं ही प्रोसिजर व्यवस्थित केली की हे लाडू अगदी 1 महिना 1.5 महिना आरामात टिकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तर ह्या लाडूमध्ये गुळ घातलेला आहे, त्यामुळे अतिशय टेस्टी लागतात हे लाडू. आणि साखरेपेक्षा गुळ केव्हाही चांगला. तर मी इथे काळा गुळ वापरलेला आहे ह्या रेसिपीसाठी. तुम्ही पण नक्की बघा. तर इथे बघा बदाम मी पूर्ण 100 ग्राम घेतलेले आहेत आणि ते तुपामध्ये व्यवस्थित परतून घेणार आहे. तूप हे गावाकडचं होतं, म्हणजे घरगुती गावचं तूप घेतलेलं होतं, त्याच्यामध्ये मी हे लाडू बनवलेले आहेत. तर इथे बघा बदाम आपले व्यवस्थित 5 मिनिटं स्लो गॅसवर तळून झालेले आहेत. आता सेम काजू पण आपल्याला स्लो गॅसवर तळून घ्यायचा आहे. काजूचा रंग लगेच दिसतो आपल्याला, तसंच बदामाचा नाही दिसत, त्यामुळे बदाम 5 मिनिटं स्लो गॅसवर परतून घ्यायचे आहेत. तर काजू थोडेसे अगदी लालसर होईपर्यंत, ब्राउनिश होईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचे आणि मग आपल्याला ते सुद्धा काढून घ्यायचे आहेत एका ताटामध्ये. तर हे सगळं मटेरियल जे आहे ना ते मी खलबत्त्यामध्ये वाटून घेणार आहे, कारण ड्रायफ्रुट्स हे मिक्सरला लावण्याऐवजी खलबत्त्यामध्ये वाटले की ते थोडेसे दाताखाली आले की छान वाटतात. मिक्सरमध्ये अगदीच खूप बारीक पावडर होते त्याची. त्यानंतर आपल्याला तुपामध्ये डिंक सुद्धा पूर्ण तळून घ्यायचा आहे, जेवढा मी तुम्हाला दाखवला होता तेवढा, आणि तो सुद्धा खलबत्त्यामध्ये वाटून घ्यायचा आहे. तर ती स्टेप दाखवायची राहिली, सॉरी फॉर दॅट. तर त्यानंतर आपल्याला तुपामध्ये डिंक वगैरे तळून झाला, काजू झाले, बदाम झाले, त्यानंतर खोबरं भाजून झाले. आता शेवटच्या स्टेपला आपल्याला इथे नाचणीचं पीठ व्यवस्थित भाजायचं आहे. तर 2 चमचे मी इथे तूप टाकले आणि त्याच्यामध्ये नाचणीचं पीठ अगदी 20 ते 25 मिनिटं स्लो गॅसवर मी व्यवस्थित भाजून घेत आहे. तर तूप एकदम नाही टाकायचं, थोडंसं व्यवस्थित आधी पीठ टाकायचं, त्यानंतर छान असं 5 मिनिटं भाजून घ्यायचं. नंतर अजून 2 चमचे तूप टाकायचं आणि परत व्यवस्थित भाजून घ्यायचं. तर पीठ टाकल्यावर गाठी वगैरे होतात, तर त्या तुम्ही स्मॅशरनी फोडू सुद्धा शकता, म्हणजे स्मॅशरनी असं स्मॅश करत भाजू शकता पीठ. पण मला सवय आहे त्यामुळे मी उलटण्यानेच हे व्यवस्थित पीठ भाजून घेतलेला आहे. पीठचा कलर चेंज होतो, त्यानंतर समजावं की पीठ भाजलंय आणि एक हलका सुगंध सुटतो तेव्हा हे पीठ भाजलेलं असतं. म्हणजे अराउंड 15 ते 20 मिनिटं अगदी स्लो गॅसवर हे पीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर इथे बघा माझं पीठ व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे. आधीचा कलर बघा आणि आत्ताचा कलर बघा, बराच चेंज झालेला आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत हे लाडू कोणीही सहज आवडीने खाऊ शकतात आणि आरोग्यासाठी खूप चांगलं आहे. तर इथे बघा वेलची पावडर, काजू बदामचे खलबत्त्यामध्ये वाटून घेतले, डिंक आणि खोबरं वाटून घेतलेलं आहे. तर सगळं हे मोठ्या परातीमध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे. त्यानंतर गुळ इथे काळा गुळ चिरून घेतलेला आहे. तर इथे नाचणीचं पीठ आपण जे भाजलं आहे ते थंड झाल्यानंतर थोडंसं नाचणीचं पीठ घ्यायचं आणि थोडासा गुळ योग्य प्रमाण करून आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे.
तर 2 वाट्याला आपल्याला 1.5 वाटी गूळ जातो आणि बाकीचं मिश्रण होतं, म्हणून मी 2 वाट्याला 2 वाटी गूळ घेतलेला आहे. मिक्सरमधनं नाचणीचं पीठ आणि गूळ वाटून घ्यायचं आहे, म्हणजे गूळ पण बारीक होतो आणि सगळं मिक्स व्यवस्थित होतं. त्यानंतर हे सर्व मटेरियल व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे. हाताने पण मिक्स करू शकता, म्हणजे ते छान मिक्स होऊन जातं. त्यानंतर इथे आपल्याला हे लाडू अगदी सहज बांधता येतात, कारण आपण सगळी प्रोसिजर तुपामध्ये केलेली आहे, त्यामुळे अगदी सहज आपल्याला हे लाडू बांधता येतात. तर अशा प्रकारे नाचणीचे पौष्टिक लाडू रेडी आहेत. तुम्ही मीडियम किंवा तुम्हाला जसे हवेत तसे नाचणीचे हे लाडू तुम्ही बांधू शकता. रेसिपी कशी वाटली कॉमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही सुद्धा हे पौष्टिक लाडू नक्की बनवा. ड्रायफ्रुट्सचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. जर तुम्हाला कमी ठेवायचं असेल तर कमी सुद्धा ठेवू शकता, जास्त पाहिजे तर जास्त सुद्धा करू शकता. बाकी हवं ते आहे ते प्रमाण ठरलेलं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला नाचणीचे लाडू खाण्यासाठी रेडी आहेत. तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला, स्मिताज व्लॉग चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.